दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर झालेला आहे। ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवलेला नाही। पुणे पोलिसांनी या अहवालातील 4 मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससूनकडून आता आपला अभिप्राय मागवलेला आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। अक्षय, आपण बघतोय ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी मात्र डॉक्टर घैसास आणि रुग्णालयावर ठपका ठेवलेला नाही असं कळतंय। काय अधिक माहिती? गेल्या अनेक दिवसांपासून ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीकडनं जो अहवाल प्रतीक्षेत होता तो अहवाल जो आहे तो ससून रुग्णालयाने आज पुणे पोलीस आयुक्तालयात सादर केलेला आहे। पुणे पोलिसांना दिलेला अहवाल जो आहे तो 6 पानांचा आहे, ज्यामध्ये विविध मुद्दे या संपूर्ण तनिषा भिसे प्रकरणात जे आहेत ते मांडलेले आहेत। मात्र डॉक्टर सुश्रुत घैसास आणि मंगेशकर रुग्णालयावर कुठलाही ठपका जो आहे तो ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने ठेवलेला नाही। त्यामुळे पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा या अहवालात 4 मुद्द्यांवर अभिप्राय जो आहे तो आता ससून रुग्णालयाकडनं मागितलेला आहे आणि यानंतरच जो अभिप्राय ससून रुग्णालय देईल त्यानंतरच सुश्रुत घैसास असतील किंवा इतर मंगेशकर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। बिलकुल अक्षय, आता आपण बघतोय की या आधी जेवढे अहवाल आले होते त्या अहवालामध्ये कुठेतरी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर घैसास हे दोषी असल्याचं कळत होतं, परंतु आता ससूनचा हा अहवाल आल्यामुळे सगळ्या तपासावर एकंदरीतच प्रश्न उपस्थित झालेत। निश्चितपणाने याआधी 3 अहवाल जे आहेत ते राज्य सरकारला आपण बघितलं तर सादर झालेले आहेत, ज्यामध्ये माता मृत्यू अन्वेषण समिती असेल, आरोग्य विभागाचा एक अहवाल असेल आणि त्यानंतर ससून रुग्णालयाचा अहवाल अगदी। आणि आता हा जो अहवाल आलाय ससूनने जो दिलेला आहे त्या अहवालानंतर काय कारवाई नेमकी होते, कोणावर कारवाई होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दीनानाथ रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळालेला आहे। ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल सादर झाला आहे, त्यामध्ये डॉक्टर घैसास आणि रुग्णालय प्रशासनावर ठपका ठेवण्यात आलेला नाही।